राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SM9 न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका। जवळा जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या संदर्भात होत असणारी आलेगावमध्ये जाहीर सभेच्या निमित्तानं आज जवळा जिल्हा परिषद आणि जवळा गणाच्या उमेदवारासाठी तुमच्या समोर मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी उभा असणारा मी स्वतः आणि व्यासपीठावर असणारे या तालुक्याचे माजी आमदार, लोकप्रिय माजी आमदार शहाजीबाबू पाटील, तसेच भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते श्रीकांतदादा देशमुख, तसेच माझ्या गावचे लोकप्रिय आदर्श सरपंच जगदीश भाऊ पाटील, ज्यांनी माझ्यावरती प्रचंड जेणेकरून आयुष्यभर न उपकार फेडणारे असं माझ्यासाठी केलेलं काम त्यांनी या जिल्हा परिषदेच्या उमेदवारीमधून मी नक्कीच त्यांचं या आयुष्यभरामध्ये त्यांचा कायम मी ऋणी राहील। आणि मी जगदीश पाटलांना अगदी तुमच्या समोर विनंती करून आणि तुम्हाला एक सूचना सांगतो की बाबांनो, जे राजकारण करायचं आहे ते चांगल्यासाठी राजकारण करायचं आहे आणि जगदीश पाटीलांनी आम्ही दोघं इथून पुढच्या काळामध्ये एक चांगलं राजकारण करायचं ठरवून आम्ही दोघांनी एकमेकाला साथ द्यायची हे मी तुम्हाला तुमच्या समोर सांगतो। आणि तसेच या जवळा जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत बोलायचं झालं बापू, तर या जवळा जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत आम्ही उमेदवारी करत असताना मित्रांनो, तुम्हाला अगदी आवर्जून सांगतो की जवळा जिल्हा परिषद हा ओपन जिल्हा परिषद पडल्यानंतर बापू माझी आणि जगदीश पाटलांची चर्चा झाली। चर्चा होत असताना बापू, जगदीश पाटील आणि आम्ही ठरवलं दोघांनी की बाबांनो, ह्या जवळा जिल्हा परिषद गटातून जगदीश पाटलांनी उमेदवारी करायची। जर जगदीश पाटलांच्या बाबतीत अडचण आली बापू, तर आम्ही दोघांनी चर्चा करूनच मार्ग काढायचा हे आमच्या दोघांचं ठरलेलं होतं। तर मित्रांनो, जगदीश पाटलांनी जे काही काम केलं, जगदीश पाटलांचं जे काही 2-2.5 महिने काम चाललं, त्या कामामध्ये जगदीश पाटलांनी माझा त्यांचा रोजच्या रोज कॉन्टॅक्ट होत होता आणि संपर्क होत असताना जगदीश पाटलांचं आणि माझं असं ठरलं होतं की बाबांनो, जगदीश पाटलांच्या समोर एखादा उमेदवार त्यांच्यापेक्षा जर जास्त ताकदीचा उभा राहत असेल किंवा एखाद्या प्रस्थापिताच्या घरातला उमेदवार येत असेल, तर आम्ही दोघांनी विचार केला पाहिजे की बाबांना दोघांची ताकद विभागली जाते आणि ती विभागलेल्या ताकदीचा तिसऱ्याला फायदा होतो। यासाठी आम्ही दोघांनी विचार केला आणि आम्ही दोघांपैकी एक जण उमेदवारी करायची ठरवली। या उमेदवारी करत असताना जवळा जिल्हा परिषद गटामध्ये या जवळा जिल्हा परिषद गटाचं गेले 9 ते 10 वर्षापूर्वी मी सातत्यानं काम करत असताना या जवळा जिल्हा परिषद गटातील गावांना संपर्क करत असताना आवर्जून तुम्हाला सांगतो की पाठीमागच्या 17 सालीच या जवळा जिल्हा परिषद गटामध्ये SC आरक्षण झालं। SC आरक्षण झाल्यामुळं मी एकतपूर जिल्हा परिषद गटामधून ओपन पुरुषावरती निवडणूक लढलो। मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, एकतपूर जिल्हा परिषद गट हा कुठल्या तरी पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। तो जिल्हा परिषद गट 3750 मतानं मायनस असताना मी बापूच्या शब्दाखातीर एकतपूर जिल्हा परिषद गट हा निवडणुकीचा सामोरं जाण्याचं ठरवलं। कारण मित्रांनो, मला तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं, त्याच मतदारसंघामध्ये माझ्या समोर एक फार मोठा तगडा उमेदवार उभा असताना सुद्धा मी त्या उमेदवाराचं 6007 मतानं पराजय केला आणि गेले 5 वर्षाचा कार्यकाळ असताना 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मी तुम्हाला अगदी आवर्जून सांगू इच्छितो मित्रांनो की बाबांनो, त्या एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये एकाही गावाचं एखादंही माझं वैयक्तिक काम मी जे बोललो त्या कामामध्ये कुठेही कुचराई केली नाही। आज मला बापू तुम्हाला आवर्जून सांगावं असं वाटतं की बापूने या मला तालुक्यातल्या कुठल्याही मतदारसंघात त्यांनी शब्द टाकला तर अतुल पवार या तालुक्यात कुठेही उभा राहायची इच्छा आणि उभा राहायची ताकद बापूने मला निर्माण करून दिली होती। पण मित्रांनो, काही गोष्टींचे आमचे मतभेद होते, ते मतभेद बाजूला ठेवून बापूने परत माझ्यावर एक आणखीन एकदा विश्वास ठेवून आज मला त्यांनी जवळा जिल्हा परिषद गटामधून परत एकदा उमेदवारी देण्याचं त्यांनी काम केलं। मी हेही तुमच्या समोर अगदी आवर्जून सांगू इच्छितो की बापूने दाखवलेला माझ्यावर विश्वास इथून पुढच्या काळामध्ये कधीच माझ्या बाबतीत चूक होणार नाही, हेही तुम्हाला या बाबतीतून तुमच्या समोर सांगतो। कारण मला राजकारणात ज्या माणसाने घडवलं, ज्या माणसाने मला राजकारणात आणलं, त्या माणसाचा मी कधी उपकार विसरणार नाही। तर मला तुम्हाला आवर्जून सांगायचं मित्रांनो, राजकारण म्हणलं की टीका टिप्पणी होत असतात। टीका टिप्पणी करत असताना बापू काल का परवा दिवशी आलेगावमध्ये जवळा जिल्हा परिषद गटाच्या विरोधी पार्टीच्या उमेदवाराची सभा झाली। सभेमध्ये माणसं सांगतात, त्यांच्या घरामधील काही मंडळी सांगतात
की बाबांनो त्यांनी एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये काम केलं नाही म्हणून त्यांना एकतपूर जिल्हा परिषद गटामध्ये उभा राहायला सुद्धा किंवा जायला सुद्धा जागा नाही. मित्रांनो, राजकारण करत असताना आम्ही मर्यादा सांभाळतो. मर्यादा सांभाळत असताना बापूने जो आमच्यावर संस्कार घालून दिलाय या संस्काराची जाणीव असताना आम्ही जर महिलांच्या बाबतीत जर आवश्यक वापरले तर ते आम्हाला चालणार नाही. आम्ही ते संस्कार जपणारी माणसं आहे. तर बापू तुम्हाला अगदी तुमच्या समोर सांगतो की तुम्ही आम्हाला घालून दिलेली शिकवण प्रामाणिकपणे या तालुक्यामध्ये आम्ही काम करण्यासाठी उपयोगाला आणू. आणि मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे की विरोधी पार्टीमधून असणारा उमेदवार मित्रांनो वय वर्ष 25 आहे. ठीक आहे की बाबा तो त्या घरामधला एक तरुण मुलगा आहे, पण मित्रांनो त्या घरामधील असणाऱ्या व्यक्तीमध्ये राजकारणामध्ये चेहरा नसताना आज मुलाला उभा करायचा हा त्यांच्या पुढे प्रश्न होता. म्हणून त्यांनी त्यांच्या घरातील एक न कळता पोरगा या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करण्यासाठी त्यांनी समोर आणला. समोर आणत असताना मित्रांनो तुम्हाला मी आवर्जून सांगतो की गेले ते कुटुंब 30 वर्ष झालं राजकारणामध्ये काम करतंय. 30 वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना मित्रांनो त्यांचं आता या जिल्हा परिषद गटामधील जवळा शेर वगळता ठोस काम त्यांनी सांगावं. आणि मी पण जवळा फक्त गाव सोडता जवळ्यापासून मेदोड्यापर्यंत 5-25 कोटीच्या कामाची नावं आज तुम्हाला मी वाचून दाखवतो. मित्रांनो, त्यांनी फक्त पदाचा उपयोग या जनतेबरोबर रुबाबात राहणे आणि एक चांगले प्रतिष्ठित माणूस म्हणून राहण्यासाठी पदाचा उपयोग केला जातो. मित्रांनो, तुम्ही दिलेल्या मतावर एखादा माणूस जर नुसता रुबाबात राहत असेल आणि त्याची जर बढाई मागायची असेल तर त्या इथून पुढच्या काळामध्ये हे राजकारण आपल्याला बंद करण्यासाठी मी स्वतः अतुल पवार या मतदारसंघात उभा राहायचं काम केलंय. कारण मित्रांनो तुम्हाला पण माहित आहे की माझा स्वतःचा अर्ज 2 मतदारसंघातून होतं. कारण जवळा जिल्हा परिषद गट आणि चोपडी जिल्हा परिषद गट. चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये मित्रांनो माझा आज काय तर थोडंफार खर्च होत असेल नसेल त्याबद्दल मी बोलणार नाही. पण चोपडी जिल्हा परिषद गटामध्ये कमीत कमी खर्चामध्ये किंवा कमीत कमी कष्टामध्ये मला फक्त बापू तिथं सर्टिफिकेट आणायला जावं लागत होतं. तरी पण मी या लोकांचा विश्वास या लोकांच्या प्रेमासाठी या जवळा जिल्हा परिषद गटातून कितीही रिस्क असली तरी निवडणूक लढायची मी तयारी ठेवली. ही तयारी नसती माझ्या स्वतःच्या हिमतीवर नसताना मी तुमच्या जीवावरती निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. तुमचा विश्वास कधीही मी ढळून देणार नाही. मित्रांनो, मला सांगावं असं वाटतं की बाबांना निवडणूक करायची असते, विकास कामासाठी करायची असते, लोकांच्या सेवेसाठी करायची असते. मी जवळा जिल्हा परिषद गटामध्ये काम करत असताना जवळा शेर सोडून वगळता सगळ्या गावामध्ये काम करण्याचं काम केलं. पण लास्टच्या शेवटी 15 दिवसामध्ये जवळा गावामध्ये काम करण्यासाठी मी जात असताना बापू या जवळा गावामध्ये जात असताना मला असं वाटतंय की इंग्रज आणखी गेलेत काय, इंग्रज आणखी सांगोल तालुक्यात आहे असा अर्थ मला जवळ्यात गेल्यानंतर वाटायला लागलाय. बापू मी जवळ्यामध्ये 2-3 दिवस झालं जातोय. एक मला ऑफिससाठी आणि माझे तिथे 4-5 मुलं आहेत त्यांच्यासाठी एक रूम बघत असताना एवढी दहशत आहे मित्रांनो. ती दहशत जर कमी करायची असेल, दहशत कशी एखाद्या रूम वाल्याला विचारलं रूम भाडं ठरलं तर ती रूम संध्याकाळी म्हणतात नाही तुम्हाला तो पॉवर आम्ही रूम देऊ शकत नाही. ही दहशत आहे मित्रांनो. ही दहशत आपल्याला कमी करण्याची संधी आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आलेली आहे. मित्रांनो, त्या घराण्यासाठी आज दहशत करण्याची काय गरज आहे? आज तुम्ही गेले 30 ते 35 वर्ष झालं जनतेच्या सेवेमध्ये काम करत असताना तुम्ही जनतेचं प्रामाणिक काम केलं असतं तर तुमच्या विरोधात एकही माणूस गेला नसता. आज आम्ही 9 ते 10 वर्ष झालं राजकारणात काम करतोय. तुमच्यासारखी माणसं प्रेमाची मिळवले, तुमच्यासारख्या प्रेमाच्या माणसाच्या जीवावर राजकारण करतो. हेच राजकारण कडेपर्यंत असेच करण्याचे काम आम्ही तुमच्यासाठी करू एवढंच सांगतो. बापू विकास कामाच्या बाबतीत बोलायचं झालं की त्यांनी बाबांनो विकास कामासाठी निवडणूकच डोक्यात घेतली नाही. तर मी एक सांगेन की त्यांनी जवळा वगळता या गटामध्ये बापू आलेगाव मध्ये एक त्यांचं काम आहे. ते काम म्हणजे हे पिकअप शेड सोलापूर मधलं जुनं पिकअप शेड इथं आणून ठेवण्याचं काम केले. आलेगावकरांच्या साक्षीनं सांगतो. बरोबर आहे ना बापू? एक फक्त या जिल्हा परिषद गटात त्यांचं काम आहे, ती म्हणजे पिकअप शेड. मला सांगायचं आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही मला अगदी प्रामाणिकपणे आशीर्वाद रूपी मदत करावी एवढंच मी तुमच्या समोर बोलतो. आणि येणाऱ्या 5 वर्षाची सेवा करण्याची संधी तुम्ही मला द्यावी एवढंच मी विनंती करतो. आणि जाता जाता मी एवढं सांगतो, राजकारण म्हणजे टीका टिप्पणी असतात, पण ज्या त्यांच्या उमेदवाराच्या आत्या आहेत किंवा दीपकाबाईंची बहीण आहे जे मला आहे त्यांनी याच आलेगाव मध्ये भाषणामध्ये सांगितलं मित्रांनो की
एकत्र गटामध्ये त्यांनी काम केले म्हणून त्यांना तिथं उभारता आलं नाही. बापू त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही जिल्हा परिषद सदस्य असताना आणि झडपीचे अध्यक्ष असताना त्या 5 वर्षात तुम्ही काही गुणउधळणी सांगितल्यानंतर माणसात सुद्धा तुम्हाला येता येणार नाही. त्यामुळे माझी कधी माफ काढायला भानगडी पडू नये. प्रामाणिकपणे सांगतो की बाबांनो, माझं माप काढलं तर मी एक माझं माप काढलं तर माझ्याकडे 500 मापाची तुमचे पुरावे मी सगळे माझ्याकडे माहिती आहे. त्यामुळे माझं काय माप काढायला भानगडीत पडू नका. मी कधीही कुणाला वाईट बोललेलो नाही. माझ्या बाबतीत वाईट बोलचाल तर याद राखा, लक्षात ठेवा. मी असा माणूस आहे की मला माझी सुद्धा कदर येत नाही कधी कधी, की मी कधी माझा पण विचार करत नाही की काय होईल. तर मित्रांनो, राजकारणाच्या पद्धतीने झालं पाहिजे. या लोकांची मतं मिळवतो, या लोकांच्या मतावरच्या जीवावर आपण राजकारण करतो. जे निकाल होईल तो निकाल मान्य करण्याची आमची तयारी आहे. तुम्ही या जिल्हा परिषद गटामध्ये दहशत आहे, दहशत संपवण्यासाठी येणाऱ्या 7 तारखेला तुमच्या आशीर्वादारूपी मला मदत करावी, एवढीच मी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.